महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिरोळ पंचायत समितीवर राजश्री शाहू विकास आघाडीचा झेंडा। शिरोळ पंचायत समितीवर आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजश्री शाहू विकास आघाडीचा झेंडा फडकला आहे। आज झालेल्या सभापती उपसभापती निवडीत सभापतीपदी मिलिंद कुरणे तर उपसभापतीपदी सौ मनीषा रणजित कदम यांची बिनविरोध निवड झाली। या निवडीची घोषणा तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी केली। शिरोळ तालुक्यात पंचायत समितीच्या 14 जागांपैकी राजश्री शाहू विकास आघाडीने 10 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व उभाटा आघाडीला मिळून 4 जागा मिळाल्या। सभापती उपसभापती पदासाठी केवळ मिलिंद कुरणे आणि मनीषा कदम यांचेच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली। निवडीनंतर माजी आमदार उल्हास पाटील, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील, नगरसेवक राहुल बंडगर, भवानीसिंह घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, सदस्य उत्तरादेवी शिंदे, स्वाती सासने यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सदस्य दीप्ती जाधव, सीमा म्हैसाळे, फजले अली पटेल, प्रवीण देसाई, प्रतीक पाटील, नाना उपाध्ये, बाबासाहेब वनकोरे, अविनाश पाटील तसेच विरोधी सदस्य राजश्री माणकापुरे, दीपाली होगले, ज्योती कांबळे, नीलम म्हेत्रे उपस्थित होते। निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। या गोष्टीचा खुलासा करतो की छत्रपती राजर्षी शाहू आघाडी निर्माण करण्यापाठीमागे आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकरांचा मुख्य हेतू असा आहे की या जातीपातीचं राजकारणला कलाटणी देऊन गावामध्ये सगळ्यांनाच मानवाचा विकास हा एकमेव दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या शिरोळ तालुक्यामध्ये नांदणाऱ्या सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन प्रथमतः सर्व समविचारी नेत्यांना एकत्रित करून लढवण्याचं साहेबांनी जे निश्चित केलंय त्याचा एकमेव हेतू असा आहे की राजकारण हे निवडणुकी दिवशी संपलं आणि आदरणीय राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांचा मुख्य एजेंडा असा आहे या तालुक्याच्या बरोबर या जिल्ह्याचा विकास करणारी जी मंडळी होती ती आदरणीय दत्ताजीराव कदम असतील, आदरणीय कल्लापण्णा आवडदादा असतील, आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब माने असतील, आदरणीय स्वर्गीय आमचे मार्गदर्शक आमचे नेते आदरणीय स्वर्गीय सारे पाटील साहेब असतील, या सर्वांच्या विचाराला अनुसरून साहेबांनी आघाडी तयारी केल्या। त्यामुळे माझ्यासोबत असणारे 4 सदस्य विरोधात नसता आहेत हे न समजता मी 14 जणांचा हा समूह आहे आणि मी सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार, कारण विकास हा आमचा एकमेव अजेंडा आहे। आणि मी ज्यांच्या खुशीत आजपर्यंत काम केलं ती सगळे माझ्या गावातली जी नेते मंडळी आहेत, सर्व पक्षी मंडळ आहेत, राजश्री शाहू आघाडीची मंडळी आहेत, त्या सगळ्यांची आणि आता मी ज्या सगळ्या महापुरुषांचं जे नाव घेतलं या सगळ्यांची विचारधारा आणि सगळ्यांचे विचारच माझ्यावर असे मिळत शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार करणारा काम करणारा मी माणूस आहे। त्यामुळे निवडणूक दिवशी राजकारण संपलं। येणाऱ्या काळात सत्ताधारी असतील विरोधक असतील या सगळ्यांचे विचार आणि सर्व प्रशासनाला सोबत घेऊन शिरोळ तालुक्याचा विकास कसा करता येईल हे एकमेव माझं ध्येय माझ्यासमोर आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पुलकेश कांबळे, शिरोळ, कोल्हापूर।